इब्रिलोकास लिहिलेले पत्र अध्याय 8. इब्रिलोकास लिहिलेले पत्र अध्याय 8. यहुद्यांच्या याजकपणाहून ख्रिस्ताचे याजकपण श्रेष्ठ. यहुद्यांच्या याजकपणाहून ख्रिस्ताचे याजकपण श्रेष्ठ. आमच्या सांगण्याचा सारांश हा आहे की स्वर्गामध्ये राजाधिराज जो परमेश्वर त्याच्या राजासनाच्या उजवीकडे बसलेला असा प्रमुख याजक आपल्याला आहे. तो पवित्र स्थानाचा व मनुष्याने नव्हे तर प्रभूने घातलेल्या खऱ्या मंडपाचा सेवक आहे. प्रत्येक प्रमुख याजक दान व यज्ञपशु ही अर्पावयास नेमलेला असतो. यास्तव त्याजवळही अर्पिण्यास काहीतरी असणे अगत्य आहे. तो जर पृथ्वीवर असता तर याजकच नसता, कारण नियमशास्त्राप्रमाणे दान अर्पिणारे याजक आहेत. ते स्वर्गीय वस्तूची प्रतिमा व छाया यांची सेवा करतात. त्याप्रमाणे मोशेही मंडप करणारा होता. तेव्हा त्याला परमेश्वरीय आदेश मिळाला. त्यात पर्वतावर तुला दाखविलेल्या नमुन्याप्रमाणे सर्व वस्तू बनविण्याची सावधगिरी ठेव, असे तो म्हणतो. आता ज्यापेक्षा अधिक चांगल्या वचनांनी स्थापिलेल्या अधिक चांगल्या कराराचा मध्यस्थ तो आहे, त्यापेक्षा तितकी अधिक श्रेष्ठ सेवा त्याला मिळाली आहे. कारण तो पहिला करार निर्दोष असता तर दुसऱ्याकरता ठिकाण शोधण्यात आले नसते. लोकास दोष लावून तो म्हणतो, परमेश्वर म्हणतो, पहा, असे दिवस येत आहेत की त्यात इस्रायलाचे घराणे व यहुदाचे घराणे यांच्याबरोबर मी नवा करार करीन. मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून त्यास मिस्र देशातून बाहेर आणीन. तेव्हाच्या कराराप्रमाणे हा करार व्हावयाचा नाही, कारण माझ्या कराराप्रमाणे ते राहिले नाही आणि मी त्यांची उपेक्षा केली, असे प्रभू म्हणतो. तर परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर इस्रायलाच्या घराण्याशी जो करार मी करीन तो हा, मी आपले नियम त्याच्या अंतर्यामी ठेवीन आणि ते त्याच्या हृदयपटावर लिहीन आणि मी त्यांना परमेश्वर असा होईन आणि ते माझे लोक असे होतील. तेव्हा प्रत्येक जण आपल्या ग्रामबंधूस, प्रत्येक जण आपल्या बंधूस परमेश्वराला ओळखा असा बोध करणार नाही, कारण त्यातील लहानापासून थोरापर्यंत ते सर्व मला ओळखतील. कारण त्यातील अधर्माविषयी क्षमाशील होईल आणि मी त्यांची पापे यापुढे स्मरणार नाही. त्याने नवा असे म्हटल्याने पहिल्याला जुने केले आहे आणि जे जुने व जीर्ण होत आहे ते नाहीसे होण्याच्या लागास आले आहे.